गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री गणेशाय नमः. अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजनतांना अर्थ इथे रुपये श्री दत्तभुवरी प्रकट होते अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्याचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी स्वतः ऐकतात त्याचे चरित्र. महादोषातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते. नांदत निर्वाह करीत नौकरांनी. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी तयांचे ते होते. त्या गावाचे होते संपूर्ण पूर्वीचे. त्याच गावी तयाचे माता बंधू राहती. मुंबई तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करीती व्यापार. त्यात तोटा आला तयासी. एक समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली कानी. तेव्हा भाव धरुणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शन देईन. त्वरित अक्कलकोट येईन. हरिभाऊ ते त्यांचा मित्र आपूचा व्यापार करीत त्यात आपण नुकसान सत्य येईल जायचे वाटेले. त्याने काढली युक्ती बोलावणी पंडिताप्रती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावायची द्रव्य नाही आम्हापाशी. फिर्याद होता ब्रोसी बटा गेला मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघाले माझे दिवाळी यात संशय असेना. तुम्ही व्हावा कर्जमुक्त याची करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मला कधी देतो पेढीवरी. आपूचा भाव वाढलेल्या व्यापारात नफा होईल ते सांगावा पंडिताला. फारवाडी आला आनंदी. अक्कलकोटी स्वामी समर्थ साम्रात काळी वास करीत त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी. जात समर्थाचे दर्शन गीती पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ ते असे शिवराम मारुती असे नाव दिले. त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले. पंडित राम म्हटले गजानना शिवनाम दिले. मारुती हरिभाऊशी म्हणणारे तिघे केले कृप मग समर्थ ते वेळा त्रिवर्ग जवळ बोलावला. तिघेशे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून ते एक श्लोक. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परब्रह्म ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाती फार वर्णसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीने दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. बहुसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम देव. सर्व देव नमस्कारम केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशाने केले पावन. तया ते श्लोक इदमे शिवम इदमे शिवम इदमे शिवम इदमे शिवाह. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थात. याचा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्याला कोणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणावे सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग गावसारी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांची आनंद झाले मुंबईसी. हरिभावाच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्यात आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पाय वागावी भक्त सखा दिसल्या नाही कोणा. ते हरिभाऊ एक दिनी समर्थ सानिधी येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले. ते समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरद असते सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविल्या. म्हणते तुम्ही माझा सुत झाला शाता निषेध परिधान करे भगवे वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कफन झोळी समर्थे तयासी दिले ते घेऊन. त्यावेळा परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सत्वर देते हरिभावाची करी म्हणती जाऊन सागर तेरी किल्ला बांधून राहावे जाऊन आता सत्वर लुटावी आपले संसार लोभ मोह अनुमात्रात चित्तात न धरावा. आज्ञा ऐकून यायची आनंदे झाला मनशे सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊनी काय दिले ब्राह्मणाशी बोलावले संकल्प करून ठेवले. तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटतात आले नामे त्यांची कांता. ती करी भूता कांता घेते उरबडवून. विनवते जोडीनी कर अद्यापि स्वस्ती करा अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. आयशी ती याचे उत्तर ऐकून या स्वामी कुमार समाधान बहुत प्रकारे करतसे ती याची. ती स्त्रियांच्या अंगावरी अलंकार तेही लुटवले समग्र. त्याने दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा ते दिले होते. त्या पादुका सहजते मठा माझी सापल्या कामटी पुऱ्यात त्या समयी. मठ सापिले असे पाही हरिभाऊ घेऊन गोसावी. मठा माझी राहिले तिसरी स्वामी चरित सारामृत नाना प्रकार कथा समर्थ सदाभावे भक्त परसोद. 6वा अध्याय गोड हा. श्री सरस्तु शुभम भवतु. अध्याय 17वा. श्री गणेशाने मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहरात येथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित समर्थाचा. स्वामीना माझ्या भजन त्याची या चरिताची कीर्तन याहुनी व्यवसायाने स्वामी सुत नेनती. स्वामी सुतांची जननी काकोबाई नामे करुती. तेने हे व्रत ऐकून दुःख केले अनावर. निज मातेचे शोक पाहून दुःखी झाले अंतकरण. ते लागे सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्द समजावी ती परमार्थ गोष्टी सांगून. यासी विशेष बाधा झाली हे किंवा कोण करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणून. त्या समय प्राख्यात थोर यशवंतराव भोसेकर दयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. याचा विचार करून पोटी दर्शनाल्या उठाउठी सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर. यासी पिसाचे लागले थोर माझे दुर्नवेचे असे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरणी. मग ती स्वामी सुताच्या जननी अक्कलकोट येत असे या सोयीकडे
स्वामी स्वतः मुंबई माजी वास्तव्यकरिता हिंदू पारसी स्वामी भक्त त्याचे उपदेश झाला. मठ होता. कामठ्यापर्यंत तेथे जागा नव्हती. प्रशस्त मंगर दिले. चांदेवाडीत जागा एका भक्तीने तार थारा नामे त्यांची घालतात ही त्रास देत स्वामी स्वतः परितयाची चित्ता धोका घेत नसायची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली असे. कोणी एके समयाची नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्याने ऐकले वर्तमान पाहुणे स्वामी स्वतः प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंद चरण वंदिती स्तवन करते यांचे स्वामी सुद्धा तयाशी लाविले. स्वामी भक्ताशी धन्य झाले. नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी भावानी समर्थाची पत्रिका करून ते अर्पवाया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी सुद्धा मूर्ती म्हणून आनंदले. समर्थ त्याचे आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी हसू आले. समर्थासी पाहुणी या भक्तासी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करते या सांस्कृतिक आनंदी छेली खेडे ग्रामीत प्रथम स्वामी प्रकट होता. विजयसिंग नामे भक्त गोठा खेळत त्या सवे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लावले भजनास किती ध्वज उभारायला म्हणा माझी धरणी कामना कोणी त्याची दर्शना त्यासी समर्थ आज्ञा कीर्ती सुताकडे जावयाची. स्वामी सुत ही त्या प्रतिमनातील खून सांगती ऐकून जनचकित होते वर्णित. ख्याती स्वतःचे एकदा सहज स्वामी स्वतः अक्कलकोटी दर्शना येत तेव्हाच समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद. स्वामी दर्शन घेतल्याविना ते सेवा उदिक न ऐसे दिवस तीन निराहा राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन जे कोणा रस भरले पूर्ण ऐकले आतून राणीने सेवेकासी म्हणे सत्वर तुम्ही जाऊन या सरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थून या नावे पाहुणे असमर्थाशी उल्हास त्याचा मानसे घे धावून या वेगेची. मिठी चरणी घातले निज स्वतः ते पाहुणे आनंदले समर्थ म्हणे केरी फिरवला मुखावरुणी हस्ती धरून उठवले अक्कलकोटी देवसारी बहुतकी होती सोयी करी परी समर्थाची प्रीती करी स्वामी स्वतःवर होती. स्वामी स्वतः सरासरेंद्र समर्था पुढे करते भजन पाय खडाव घालून या प्रेम रंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी स्वतः भजन करीत पाय खडाव घालून एकांत एक समयी साधूने समर्थ सांगत तिथे एकाने जातो आम्ही निजधामी वारसा पुढे चालू हवा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी म्हणा कैसे जीवन वारंवार विनवी स्वामीची ऐसने काय करावे काही मी अजानले करू तू माझी आई. स्वामी धरती हृदय अशी म्हणते आम्ही तवर दैवास करू निश्चित निशयी चिंता न काही करावे. असो मग स्वामी स्वतः तो स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येते. मार्ग धरीत मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखीने झाला. परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी ते दुःख उत्तरोत्तरीशीने झाला. स्वामी स्वतः दुःख करी रात्रंदिवस चैन शेषण बरी तोची रोग लागला. शेवटी आजारी पडला असा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाती स्वामी स्वतःची जननी राहतेसे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून विनवते समर्थाती मग समर्थे रावसारी मुंबईच पाठवले सेवेकरी. म्हणती सुद्धा ते सत्वरी मज सानिध्य आणावे परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे कोटी रात्र दिन तसे. मग सांगते समर्थाची घालवणी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी स्वतः पाहि अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस ते देही क्षीण होत चालला. शेवटी बोले समर्थ आता जरी नाही असते तरी तो भरून यथार्थ ठेवले ते उडू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजावला स्वामी स्वतः परितोन आला अक्कलकोटा जीवित परवान न केली आजार वाढला विशेष श्रवणशुद्ध प्रतिपेदेचे केला कैसा असे केला श्वासास सर्व लोक आळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करते विचित्र करणे वैसले स्नान करून परिगंधन लावती भजनाते न उठती धरणीवर अंग टाकती कोणा संगे न बोलती रोदन करते क्षणोशनी. इतके माझे सत्वर मुंबईहून आले तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तिथे समजला समाचार परत पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःखांतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाई परतून आल्या पाही बोलल्या काही समर्थात ते स्वतः आपला भक्त असून आखाली पावला का मरण. मग समर्थेचे चरण त्याचे तारण होई कैसे समर्थ बोलले तेसी उल्लंघले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळाशी ओढून बळीचा मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बौद्ध दिती. दुस्तार ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकार कथा समंत भावी भक्त परसुत शब्दोजय गोडा हा श्री भगवान चरणार्पण वस्तू श्री रसु शिवभवतू. आद्य 18वा श्री गणेशाय नमः. स्वामी स्वतःच्या गादीवरी कोण नेमाधिकारी याचा प्रश्न सेवेकारी करतात ते समर्थात तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती साम्राज्यात बरी एकही मजला त्यात योग कोणी दिसेना जेव्हा येईल स्वामीच्या मनासात समयी मोर पाखरासी अधिकार नेमो गादीची चिंता न तुम्ही करावी. मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्रंदिवस तुझी चळा मोठमोठ्याने ओरडती आमच्या पायरीची विटी जतन करावे नीट वारंवार म्हणती समर्थ. काकूबाई लागून लपून ठेवले विटीशी ती दिली पाहिजे आम्हासी त्याचे अर्थ कवनाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी स्वतःचे व्रत कोकणात हात होता स्वामी स्वतः मृत्यू पावता व्रतमान कळले त्या तो केवळ ज्ञान दादा ती याच्या अभिमान त्याचे शरीर समाधान कृष होत चालला. काकूबाईने त्यास यानवले अपनापाशी एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखवले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जीव घाला यासी आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको
त्याप्रमाणे बाई करता दादासी आली आरोग्य तथा समर्थाची कृपा होता रोग कुठे राहील केजगाव मोगला इथं ते नानासाहेब भक्त ते बांधिला श्रीचा मठ द्रव्यभूत खर्चले या श्रीच्या आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थाप्या मठात या कारणे अक्कलकोटी येथे दर्शन घेत समर्थाचे ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमी आमच्या बाई म्हणे अज्ञान तशात शरीरा समाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागी समर्थेवर ऐकून म्हणती द्यावा पाठवून बाळ आहे तरी अज्ञान तरी समोरतोय असे समर्थ पुनिशेष बाईशी बोलले तुमचे काय गेले आम्हाशी दिसले जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगते दादाशी पाठवले की जे प्रतिपादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी पुढे सेवे करा सांगती त्यास मुंबई पाठवती ब्रह्मचार्याशी अज्ञान करती त्याशी सापा गादीवरी दादाशी करावी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताचे ते असं घ्यावी कफन जोळी निशान ब्रह्मचारी दादाशी उपदेश ती दिवस निशी गोसावी होणे गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होतं तरी अशी गोष्ट करताना कार म्हणे सर्वता ते नवचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले समर्थायचे समयाची आज्ञा केली भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तक ठेवे दादाच्या मोर्चाला आणून तत्वर धारा म्हणती त्यावरी आज्ञाप्रमाणे सेवे करी करतात ते तसेचे श्रीच्या पादुका श्री पडता उपरती झाले त्यांचे चित्ती हृदय प्रगटला ज्ञान सविता अज्ञान गेलेल्या ते धनेगुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी आसो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रती वेळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता दादाची अशी ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलेल ती अशी जे का बरे वाटेल माशी त्याचे करू की समयाशी वर्त बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकला आपण मारून इतकचे पुरे झाले ऐकून याचे वचनाला समर्थाची क्रोध आला झाला म्हणते बाईला खेड्या माझ्या सदवर काकूबाईने एकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोले ती भाळपिटी दिसू असते परिसमर्थ ते समयी लक्ष तिकडे दिले नाही दादाशी बोलले गोसावी खपन जोळी अर्पिली दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवते भिक्षेशी ते पाहून काकूबाईशी दुःख झाले अपार समर्थाचे हसू आले अधिकचे कौतुक मांडले दादाशी जवळ बोलावले काय सांगितले त्यासी अनुसया तुझी माता निजपशी भिक्षा मागता आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला ऐसेबाईने पाहुणी क्रोधविष्ट अंत करणं म्हणून तुझी करणी लोकापावत करणे ऐकून ही मातेची उक्ती दादा तिचे प्रती बोलती ऐक सुखी तुझ गमती माता आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजन रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मग बापुरी स्वामी स्वतःच्या गादीवरी पैसवणी असं चालवली इथे श्री स्वामी चरित्र सारामतनाना प्रकट कथा समंत सदा प्रेमळ परसतो अष्टोदशाध्याय घोडा श्री शुभम भवतु झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी अर्पण श्री स्वामी समर्थ